स्लॉक स्वीप केलेला आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 आणि येतोय दणदणीत चौकार. जसं की मी म्हटलं होतं चांगल्या चेंडूला द्यायचा असतो सन्मान आणि खराब चेंडूची लावायची असते वाट. तसंच काहीच इथे खेळत असताना अजय पहिला चेंडू ब्लॉक पद्धतीचा होता त्याला नक्कीच सन्मान दिला, परंतु दुसरा चेंडू मात्र फुलटॉस पद्धतीचा आला आणि त्याला नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिले. ते म्हणजे अजय याने. ह्यालाच तर सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं आणि ते सेन्सिबल क्रिकेट आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून अजय हा नक्कीच दाखवून देत आहे. किरणचा पहिला चेंडू सुरेख होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती थोडस गचाळ आणि इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाहावा लागेल. चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये. फक्त एक धाव मिळेल. आपल्या मैदानाची काही 180 डिग्रीचं मैदान असल्यामुळे तुम्हाला समोर आणि थोडेसे मिड ऑन आणि इकडे कव्हर्स पर्यंतच तुम्हाला फटके मारण्याची मुभा आहे. त्याच्या मागे जर चेंडू गेला तर तुम्हाला नक्कीच डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र 3 चेंडू 5 धावा झालेले आहेत. पॉवर प्लेचं षटक नक्कीच मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल. त्यामध्ये लॉंग ऑफला एक खेळाडू आणि एक मिड विकेटला आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा काय तेवढासा फायदा उचलता आला नाही आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. आतापर्यंत जे 4 चेंडू झाले त्या चारीच्या चारी चेंडू फेस केले होते ते म्हणजे अजयने. आता मात्र प्रथमच स्ट्राइक वरती आलाय तो म्हणजे किशोर. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करत असताना गोलंदाज किरण. किरण याचा 5वा चेंडू आणि हा चेंडू मात्र टोलावण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग तेवढंसं प्रॉपर झालेलं नाही आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे किशोर याला. आता मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि तो शेवटचा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे किरण. त्याचा सामना करेल तो एका चौकारासह जो या मैदानामध्ये फलंदाजी करतोय तो म्हणजे अजय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच पहिल्या सामन्याचा हिरो ठरलेला फलंदाज तो म्हणजे अजय. नक्कीच त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका यावा असं नक्कीच त्याला वाटत असेल आणि इथे मात्र पाय पकडून टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चालला लेग स्टंपच्या थोडासा बाहेर, त्यामुळे पंचांचा इशारा होतोय. हा वाईट बॉल असेल आणि या वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव मिळते ती म्हणजे वरोशी ब या संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वरती. अजूनही या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू घेऊन किरण. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू काहीसा समजला नाही आणि चेंडू चाललाय निर्धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर वरोशी ब या संघाची धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 8 वरती. किरण याची गोलंदाजी जर पाहिली तर एक चौकार जाऊन देखील फक्त आणि फक्त 8 धावाच खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकासाठी जर विचार केला तर नक्कीच हे षटक चांगलं म्हणावं लागेल, कारण की फक्त आउटफील्ड मध्ये 2च खेळाडू बाहेर असतात आणि या 2च खेळाडू बाहेर असताना देखील फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करणं ही नक्कीच एक जमेची बाजू असेल ती म्हणजे कुसुंबी या संघासाठी. चार षटकांचा होणारा हा सामना आणि या 4 षटकांमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल तो या दोन्ही फलंदाजांचा. अजूनही कोणती विकेट गेलेली नाही त्यामुळे नक्कीच इथून मात्र आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न असेल. नवीन आलेला गोलंदाज आहे, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येते तो म्हणजे पियुष. मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू होता हा मागच्या मॅच मध्ये आणि नक्कीच आता मात्र चमकदार कामगिरी करावी लागेल. पियुष याचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पिच झाला आणि ऑफस्टंपच्या बाहेर निघून चाललेला चेंडू पंचांचा इशारा होता. हा वाईट बॉल असेल. कुठेतरी पहिला चेंडू अवांतर फेकल्यानंतर पियुष याला नक्कीच लाईन शोधावी लागेल. 9 धावा झालेल्या आहेत एका षटकाच्या सावतीनंतर. इथे मात्र चेंडू टोलावून दिलाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक करेल तोपर्यंत 2 धाव नक्कीच पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ते या दोन्ही फलंदाजांची, किशोर आणि अजय.
11 धावा झालेल्या आहेत. आणि इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 आणि इथे येतोय किशोरच्या बॅट मधून दणदणीत चौकार. बॅकफुटला गेला, मागच्या बायावरती थोडासा तोल दिला आणि त्यानंतर मात्र पंच केला चेंडूला लॉंग ऑफ आणि कव्हरच्या वरून 4 धावांसाठी. कारण की ते खाली क्षेत्र निवडलं, तिथे कोणताही खेळाडू नव्हता क्षेत्ररक्षण करण्यासाठी, त्यामुळेच ते क्षेत्र निवडलं आणि त्याचा फायदा नक्कीच पुरेपूर मिळालाय, तो म्हणजे किशोरला. आता किशोरची बॅट देखील बोलू लागलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. इथे मात्र थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. वंडी धावसंख्या झाली ती 16. तीन चेंडू 16 धावा. चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु बॉलरने स्लोअर वनचा वापर केला आणि कुठेतरी बॉलची गती काढून घेतली. मात्र इथे मात्र षटकार येतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातातून कॅच सुटली आणि चेंडू सरळ सीमारेषेबाहेर गेला. पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने गती नव्हती दिली आणि त्यामुळे हा चेंडू थोडासा स्ट्रेट साईडला बॉल गेला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्याकडून चुकी झाली आणि त्या चुकीचा भुर्दंड भरावा लागतोय, तो म्हणजे 6 धावांच्या स्वरूपामध्ये. चार चेंडू 22 धावा. एक चौकार आला, त्यानंतर एक नशिबाचा षटकार नक्कीच मिळाला आणि त्या मिळालेल्या जीवनदानाचा किती फायदा उचलतो ते पाहावं लागेल. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा ब्लॉक झाला आणि इथे मात्र गोलंदाज थोडासा फंबल करतोय, त्यामुळे 2 धावा घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पियुषाच्या षटकातील शेवटचा चेंडू, त्याचा सामना करेल तो किशोर, परंतु इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 वरती. सुरेख पार्टनरशिप म्हणावी लागेल ती म्हणजे किशोर आणि अजय याच्या माध्यमातून, कारण की आतापर्यंत कोणताही गडी गमावलेला नाहीये. 2 षटक संपलेले आहेत आणि 2 षटकानंतर 12च्या सरासरीने या दोन्ही फलंदाजांनी धावा गोळा केल्या, त्या म्हणजे 24. रन रेट देखील खूप छान राखलाय आणि कोणताही गडी गमावलेला नाहीये, त्यामुळे आता उरलेल्या 2 षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त फटके मारण्याचा प्रयत्न करतील, कारण की 10च्या 10 विकेट हातामध्ये आहेत. सचिन तिसरं षटक घेऊन आणि इथे मात्र पुन्हा एकदा पुलचा फटका आहे आणि चेंडू चाललाय गॅप मधून 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 वरती. अजयच्या बॅट मधून अजून एक दमदार चौकार. नक्कीच या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण की जशी फलंदाजी पाहिजे तशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. नक्कीच एक जीवनदान भेटलं होतं, ते म्हणजे किशोर याला, परंतु अजयने देखील तेवढी सुरेख फलंदाजी केली. दुसरा चेंडू सचिन याचा आणि हा चेंडूवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काहीसा समजला नाही आणि चेंडू चाललाय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
एक तेरी तो एक मेरी असं काहीतरी इथे क्रिकेट चाललेलं आहे. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला तरी दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय तो म्हणजे सचिन याने. तिसरा चेंडू घेऊन सचिन सज्ज, त्याचा सामना करेल तो म्हणजे अजय. इथे पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा पाहावा लागेल. 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या जाऊन पोचते ती 29 वरती. किशोर आहे ना तो स्ट्राईक. आता मात्र स्ट्राईक आलाय तो म्हणजे किशोर, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार नक्कीच आलाय. चौथा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लेन तेवढीशी छोटी नव्हती, त्यामुळे हा चेंडू बिडॉनच्या हातामध्ये गेला आणि फक्त एक धाव मिळाली. आणि या एक धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 वरती. 4 चेंडू 30 धावा. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतात गोलंदाज. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी म्हणावं लागेल. चेंडू पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाही, चेंडू तसाच गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामुळे आणि ते डॉट चेंडूची सांगता होते. 5 चेंडूच्या संवतीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 30 धावा. अजून या इनिंग मधील शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या 7 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल तो म्हणजे वरोशी बी या संघाला, कारण की कुसुंबी संघाकडे देखील तेवढेच खमके फलंदाज आहेत. आणि इथे मात्र ब्लॉक पद्धतीचा सुरेख चेंडू होता आणि या चेंडूचं कोणतंही उत्तर नव्हतं, ते म्हणजे फलंदाजाकडे. झाले 3 षटकाच्या सावधीनंतर धावसंख्या झाली ती 30 आणि 10च्या सरासरीने आतापर्यंत वरुशी ब या संघाने तसेच यापुढील होणारा जो सामना असेल जवळवाडी आणि बोलाई आंबेकर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की फक्त एकच षटक बाकी आहे, आपण टॉस का बॉस या ठिकाणी येण्याची कृपा करावी. जवळवाडी आणि बोलाई आंबेकर आज आपल्याला 12 संघ खेळवायचे, त्यामुळे आपल्याकडे वेळेचं थोडंसं बंधन आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा. गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रेम. इथे मात्र शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे वरुशी बी संघाचे दोन्ही सलामीला आलेले फलंदाज. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू आणि चेंडू येतोय अवांतर, अर्थातच वाईड चेंडू. पहिला चेंडू अवांतर टाकलाय, परंतु शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये काय होतंय पाहावं लागेल. प्रेम याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फुलटॉस होता, परंतु त्याचा जास्त काही फायदा उचलता आला नाहीये फलंदाजाला, फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तसेच आपल्या या स्पर्धेसाठी हातगेकर संघाचे खेळाडू किरण गोळे यांचं इथे देखील आगमन झालेले आहे, त्यांचं देखील इथे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेम याचा दुसरा चेंडू, शेवटचा हाणामारीचं षटक आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश आलंय, ते म्हणजे प्रेमला. आणि ह्या सामन्यामध्ये जर नक्कीच पाहायला गेलं तर 41 धावा जर झाल्या तर नक्कीच हा सामना चुरशीचा होईल, कारण की दोन्ही संघांकडे तेवढेच तगडे फलंदाज, तेवढेच तगडे गोलंदाज आहेत आणि दोन्ही संघ नावाजलेले आहेत जावळी तालुक्यातील. इथे मात्र काहीस खर्रा पंचांचा इशारा होतो, हा नो बॉल असेल
आणि नो प्लस डिक्लेअरची 1 धाव, अर्थातच 2 धावा फ्रीच्या भेटेल आणि त्यानंतर येणारा चेंडू हा दिवाळीच्या बोनस प्रमाणे फ्री असेल आणि या चेंडूवर तुम्ही रनआउट सोडता इतर कोणत्याही पद्धतीने बाद होऊ शकत नाहीत. अर्थातच फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची ही सुवर्ण संधी असेल आणि या सुवर्ण संधीचा पाहूया किती फायदा उचलतोय अजय. अजय याच्याकडे सुवर्ण संधी आहे मोठा फटका खेळण्याची. प्रेम याचा चेंडू आणि अजयने त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूने अंतर कमी कापलंय आणि त्यामुळे फक्त पाहावं लागेल. आणि इथे पंचांचा इशारा येतोय रनआउट. मी म्हटलं होतं तुम्ही रनआउट व्यतिरिक्त कोणत्याही वेगळ्या पद्धतीने इथे आउट होऊ शकत नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. अजय याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे अक्षय. अक्षय हा शेवटच्या षटकामध्ये आलाय, त्याला पिन चिटरची नक्कीच भूमिका पार पाडावी लागेल कारण की शेवटच्या षटकातील फक्त दोन चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुठेतरी एक अवघड आव्हान समोरच्या टीम समोर जर ठेवलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या गोलंदाजांना थोडंफार सहकार्य करू शकता. तिसरा चेंडू घेऊन प्रेम सज्ज, त्याचा सामना करेल तो म्हणजे अक्षय. हा तो त्याने बॅनर लावलाय कोणीतरी. प्रेम तिसरा चेंडू घेऊन सज्ज, त्याचा सामना करतो म्हणजे अक्षय. इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती नक्कीच सन्मान दिला जातोय. तुम्ही जर परफेक्ट यॉर्कर माराल तर तुम्हाला सन्मान नक्कीच भेटेल आणि त्याचंच इथे उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. 36 धावा झालेल्या आहेत. उर्वरित तीन चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील, त्या म्हणजे वरोशी ब या संघाला, कारण की कुसुंबे संघाकडे देखील तेवढेच सगळे फलंदाज आहेत. चौथा चेंडू प्रेम याचा आणि इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू तेवढासा काही छोटा नव्हता आणि चेंडू थोडासा खाली देखील राहिला, त्यामुळे बॅट आणि बॉलचा काही कॉन्टॅक्ट होत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. शेवटचे 2 चेंडू असतील या इनिंग मधील. इथे मात्र स्लॉट मध्ये पडलेला चेंडू आणि त्याला पाठवलाय. अरे एक नंबर, काय फिल्डिंग केले यार या क्षेत्ररक्षकाने. त्याचं नाव काय? समीर चिकने. अगदी जीवाची बाजी लावून हे नक्कीच 5 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा घेतलेल्या आहेत. 4 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. नक्कीच आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना जी भावना असते ती भावना या क्षेत्ररक्षकाच्या क्षेत्ररक्षणामधून आपल्याला दिसून आली. आपण 100% देणं लागतो आपल्या गावाचा आणि त्याच्यासाठीच त्यांनी केलेला हा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, समोर खेळलेत परंतु पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. इथे मात्र एका धावेला 2 धावेंमध्ये नक्कीच कन्वर्ट केलं जातंय.
इथे मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावसंख्या झाली ती 40-40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे कुसुंबी या संघासमोर. जवळवाडी आणि बोलाई आंबेकर, मी मगाशीच कॉल दिला होता तुम्हाला, मिड इनिंग मध्ये टॉस करण्यात येईल. आपण प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल तो म्हणजे किरण गोळे यांच्या हस्ते. जवळवाडी आणि बोलाई आंबेकर. हॅलो, आजच्या या दिवसातील चौथा सामना खेळवला जाईल तो म्हणजे जवळवाडी आणि बोलाई आंबेकर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत उपस्थित आहेत. तसेच आपल्या या नाणेफेकीसाठी किरण गोळे सर देखील आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. कोण कॉल करणार आहे? आंबेकर संघ कॉल करेल. आंबेकर संघाने इथे नाणेफेक जिंकलेली आहे, तर नाणेफेक जिंकून सर्वप्रथम काय करण्याचा निर्णय असेल? बॅट फर्स्ट करेन. बॅटिंग फर्स्ट. पर बॅटिंग फर्स्ट करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही? कमीत कमी 50+ करेन. 50+ धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच कराल. तुमच्या सर्व संघाला शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. जवळवाडी टॉस हरलाय, परंतु टॉस जर जिंकला असता तर काय घेतलं असतं? निर्णय मनासारखाच भेटलाय, आम्ही गोलंदाजीच करणार होतो. गोलंदाजी करणार आहात, तर गोलंदाजी करताना समोरच्या संघाला किती धावापर्यंत जर रोखलं तर तुमचे फलंदाज ते आव्हान यशस्वीरित्या पार पाडू शकतात? बोलाई संघ चांगला संघ आहे, एक युनिटी म्हणून खेळतात चांगले. कालपासून सामने पाहतोय, लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत, त्या दृष्टिकोनातून 40-45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. सर, तुम्ही आलात, एवढं सुंदर नियोजन आहे आणि या नियोजनाबद्दल दोन शब्द. आणि क्रिकेटसाठी हे जे पोषक वातावरण जे बनवलं गेलं आहे, जावळी क्रिकेट असेल, त्याच्यानंतर हादगेकरवाडी असेल किंवा हादगेकर गाव संपूर्ण गाव असेल, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली, ज्यामध्ये बक्षिसांची लयलूट केलेली आहे, त्याबद्दल तुमच्याकडून दोन शब्द ऐकायला नक्कीच आवडेल. आमच्या सर्व गावकऱ्यांनी चांगलीच क्रिकेटचं हे आमचं पहिलंच वर्ष आहे, तर त्यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे सर्वांनी. आणि असोसिएशनच्याद्वारे हे सामने होतात, तर त्यात काय बाकी काही शंका येतच नाही, तर सर्व नियमितपणेच पार पडेल. तर सर्वांनी चांगलं सहकार्य द्यावं आणि चांगला क्रिकेट एक एंड व्हावा असं माझं म्हणणं आहे. नक्कीच पहिलं वर्ष आहे, परंतु जर ही स्पर्धा पाहिली तर वाटत नाही की यांचं पहिलं वर्ष आहे. असं वाटतंय सातत्याने तुम्ही या स्पर्धा भरवताय, कारण की एवढं मोठं आयोजन करणं कोणालाही शक्य होत नाही आणि ते करून दाखवले ते म्हणजे हादगेकर या गावाने. तर चालू सामन्याकडे आपण वळूया. थँक्यू सर. तसेच उद्योजक ग्राफिक डिझायनर ओमकार शिंदे यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच इथे दुसऱ्या इनिंगला झाली आहे सुरुवात आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यश आले, ते म्हणजे संदेश आला. अजय हा गोलंदाजी मार्गावरती सज्ज. अजयचा दुसरा चेंडू त्याचा सामना करेल संदेश. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु इथे कुठेतरी दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये फंबल झालाय. तू घेतो कॅच की मी घेऊ, असं करता करता चेंडू चाललाय 4 धावांसाठी. नक्कीच हे दिवाळीचा बोनस दिलेला दिसतोय, तो म्हणजे डेड बॉल आहे. ओके,
आपल्या पिचच्या रिस्ट्रिक्शन नुसार जर चेंडू पिचच्या मागे जर पडला गेला तर तो पहिला चेंडू डेड बॉल दिला जाईल आणि त्यानुसार हा डेड बॉल असेल. कुठेतरी नशिबाची साथ मिळते ती म्हणजे ओरोशी बी या संघाला, कारण की मिसफील्ड झाली होती. चेंडू चौकारात देखील गेला होता, परंतु पंच जे आमचे दोन्ही ऑनफिल्ड पंच आहेत त्यांचं काटेकोर लक्ष आहे या सामन्याकडे आणि त्यांनी लगेच इशारा केला की हा चेंडू डेड बॉल असेल, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. इथे मात्र पूल करायचा होता, परंतु चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू चालला डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धावा मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. गोलंदाजासाठी सूचना असेल, पहिला चेंडू नक्कीच आपण डेड बॉल दिलाय, परंतु जर दुसरा चेंडू तुम्ही जर तसाच हाताळला तर तो चेंडू नक्कीच पंचांच्या माध्यमातून नो घोषित केला जाईल आणि फ्री हिट देखील दिला जाईल. तिसरा चेंडू अजय याचा. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु तो चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर घेतली गेली आणि सुरेख थ्रो केला गेला आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे संदेशाला. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो म्हणजे पियुष. पियुष पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता आणि या सामन्यात देखील तशीच काहीशी चमकदार कामगिरी जर करावी लागेल आपल्या संघाला जर पुढील फेरीमध्ये जर हा प्रवेश करायचा असेल तर. 3 चेंडू झाले, चौथा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पूल होतोय. इथे मात्र पूल होतोय सक्सेसफुल आणि इथे मिळतील चौक्याच्या स्वरूपामध्ये 4 धावा. नक्कीच मी म्हटलं होतं पहिल्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर, ज्याने संपूर्ण सामना आपल्या चमकदार कामगिरीने आपल्या नावावरती केलेला खेळाडू स्ट्राईकला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. अजून एक सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. जसं मी मगाशी म्हटलं होतं पहिला चेंडू नक्कीच डेट दिला जाईल, परंतु दुसरी जर सेम चूक तुम्ही कराल तर पंचांच्या माध्यमातून तुम्हाला दंडित करण्यात येईल आणि तीच चूक केली आहे ती म्हणजे गोलंदाज अजय याने. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु हा चेंडू मात्र चेंडूला उसळी देखील होती आणि गती पण होती, त्यामुळे हा चेंडू येतोय निर्धाव. फ्री हिटचा कोणताही फायदा उचलता आला नाहीये तो पियुष याला. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल त्याचा सामना करेल तो पियुष. दहा धावा आलेल्या आहेत आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू असेल. फ्री हिट आहे ना, फ्री हिट असेल. अजून एक बोनस मिळतोय तो म्हणजे पियुषला आणि त्या बोनसचा नक्कीच फायदा उचलावा लागेल, कारण की नशीबवान फलंदाजांना असे 2-2 फ्री हिटचे चेंडू एकाच षटकामध्ये खेळायला मिळतात आणि ते नक्कीच इथे पियुषला खेळायला मिळतात. पहिल्याचा तर फायदा उचलू शकला नाही, परंतु दुसऱ्या चेंडूचा पाहावं लागेल कितपत फायदा उचलतोय. आणि इथे पुन्हा एकदा इथे काहीच मोयो मोयो मोमेंट होत असताना नक्कीच गोलंदाजीची कुठेतरी लाईन आणि लेन बिघडलेली दिसते, कारण की एकाच षटकामध्ये 3-3 हप्पी चेंडू टाकण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये 3 नो बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि इथे मात्र उचलून खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे जरी झेल पकडला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपात नक्कीच इथे खेळाडू बाद होऊ शकतो. आणि पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय आणि त्यामुळे किती झाले 14 ना,
एका षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजेच पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वरती. अजूनही उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. थोडंसं कठीण परंतु तेवढंच सोपं, कारण की जर हातामध्ये तुमच्या विकेट्स असतील तर तुम्ही नक्कीच या धावांचा देखील पाठलाग करू शकता. आंबेकर नाव माहित नाही रे दादा. आणि गोलंदाजीसाठी सज्ज किशोर. दुसरं षटक घेऊन येतोय ते वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक, आणि हे दुसरं षटक खूप महत्वाचं असेल, कारण की या षटकामध्ये जर तुम्ही धावा रोखल्या तर शेवटच्या 2 षटकामध्ये इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय ग्राउंडच्या डायमेन्शन्स मुळे, अन्यथा हा चेंडू नक्कीच लाजवाब होता आणि त्या लाजवाब फटक्यावरती नक्कीच 6 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु इथे मात्र एकच धाव मिळते. नक्कीच हादगेकर गावाचं नाव ज्याने पुणे विभाग असेल, वाघोली विभाग असेल, या विभागात जाऊन ज्याने या हादगेकर गावाचं नाव जवळजवळ अख्खा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभरात प्रसिद्ध केला असा रिव्हर्स स्विच हिटचा बादशाह अर्थातच अजिंक्य गोळे NB11 संघाकडून नेहमीच खेळताना आपल्याला दिसून येतो असा अजिंक्य गोळे, आणि त्याचाच हा कुठेतरी फटका होता स्विच हिटचा. तसेच हादगेकर गावचे भावी सरपंच शुभम दत्तात्रय गोळे यांचं देखील इथे आगमन झाले, तरी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र हवेत आहे, परंतु इथे मात्र झेल जमिनीला दिला जातोय दान, आणि त्यामुळेच फलंदाज नक्कीच नशिबान ठरतात आणि 1 धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. आत्ता मात्र स्ट्राईकला आलाय तो म्हणजे पियुष. हे षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघाच्या वतीने. इथे मात्र आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लेंथ तेवढीशी छोटी नाही आहे. तुम्हाला जर फुल शॉट मारायचं असेल तर तुम्हाला चेंडूची लेंथ नक्कीच ओळखणं गरजेचं असतं, कारण की जर चेंडू शॉर्ट पिच असेल तर तुम्ही नक्कीच तो यशस्वीरित्या खेळू शकता, परंतु जर चेंडू गुड लेंथ वरती असेल तर कुठेतरी तुम्हाला प्रॉब्लेम करतो. आणि तीच गोष्ट मी इथे तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर पुलचा किंवा मिड विकेटच्या दिशेने जर कोणताही फटका खेळायचा असेल तर तुमच्या चेंडूची लेंथ तुम्हाला गेस करणं नक्कीच महत्त्वाचं असतं, आणि त्याचमुळे इथे 2 चेंडूची लगातार डॉटची सांगता होते. पुन्हा एकदा तोच खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू देखील जातोय निर्धाव. कुठेतरी प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे तो पियुष याचा, परंतु तुम्हाला चेंडूच्या मेरिटवरती खेळावं लागेल, बॉलच्या मेरिटवरती खेळावं लागेल. जसा चेंडू पडतोय त्या दिशेने जर तुम्ही फटकेबाजी केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं, परंतु तुम्ही जर प्री डिटरमाइंड फटके खेळायला गेलात तर कुठेतरी तुम्हाला अडचणीत आणू शकता, आणि तसंच काहीसं होताना दिसतंय. 4 चेंडू इथे डॉट गेले ना, 3 चेंडू इथे लगातार निर्धाव जात असताना धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 16.
पहिल्या षटकामध्ये नक्कीच 14 धावा आल्या होत्या, परंतु दुसरं षटक जर पाहायला गेले किशोर याने एक दोनच धावांचं षटक टाकलं होतं. मी म्हटलं होतं जर या षटकामध्ये कमी धावा आल्या असतील तर शेवटच्या 2 षटकामध्ये तुमच्या गोलंदाजांना नक्की जास्त एक्स्ट्रा कुशन भेटतं आणि ते जर कुशन असेल तर गोलंदाज देखील त्यांची कामगिरी अजून चांगल्या रीतीने पार पाडतात. आणि ते 9 9 25 आता मात्र समीकरण आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच कुठेतरी किशोर कौतुक करावं लागेल कारण की 2च धावा दिल्या या षटकामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा वाईड आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावा, अर्थातच 2 धावा मिळतील. या धावांवरती कुठेतरी कंट्रोल करावा लागेल कारण की जर तुम्ही अशा अतिरिक्त धावा दिल्यात तर कुठेतरी फलंदाजाला थोडेसे कमी कष्ट करावे लागतील आणि ते कष्ट जर त्याला कमी करावे लागले तर नक्कीच हा सामना कुठेतरी तो त्यांच्या बाजूने झुकवू शकेल. अठरा धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू अजूनही येणं शिल्लक. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल. नक्कीच संदेशाने पहिल्या षटकामध्ये देखील असा एक ट्राय केला होता परंतु मैदानाच्या निर्बंधांमुळे हा फटक्यावरती त्याला फक्त 1च धाव मिळाली होती. परंतु आता मात्र पुन्हा एकदा स्विच हिट किंवा रिव्हर्स या दोघांमधील एक फटका त्याने चूज केला आणि हा फटका सरळ चाललाय सीमा रेषा पार. त्याच्यावरती त्याला नक्कीच 4 धावा मिळतील. नक्कीच हे फटके खेळणं सोपं नसतं, त्यासाठी सातत्याने सरावाची गरज असते आणि हा सराव किशोर सातत्याने करत असेल संदेश सातत्याने करत असेल असं वाटतंय कारण की असे फटके मारणं नक्कीच अवघड असतं आणि ते अवघड काम सोपं करून दाखवतो तो म्हणजे संदेश. आणि इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि चेंडू चालला निर्धाव. बावीस धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 चेंडू 22 धावा. कुठेतरी ह्या षटकामध्ये देखील रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल बरोशी ब या संघाच्या गोलंदाजांना कारण की शेवटच्या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त धावा आपल्या गोलंदाजाला द्याल तेवढं तुमच्या संघासाठी फायदेशीर ठरेल. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जातो आणि चेंडू येतो निर्धाव. एक चौकार जरूर आलाय परंतु जे सातत्य पाहिजे तुम्हाला हा सामना जिंकण्यासाठी ते सातत्य तुम्हाला तुमच्या फटक्यांमध्ये ठेवावं लागेल आणि तेवढ्या जास्त धावा तुम्हाला गोळा कराव्या लागतील. तीन चेंडू आणि 22 धावा. उर्वरित 3 चेंडू मध्ये किती धावा गोळा करण्याचा प्रयत्न होतोय तो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि शेवटच्या षटकामध्ये अर्थात हाणामारीचं जे षटक असेल त्या षटकामध्ये किती धावा ठेवतायत. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय. हा डेड बॉल असेल. पहिला चेंडू नक्कीच खेळाडूंना प्लीज विनंती आहे की आपण पंचांशी कोणत्याही प्रकारे वाद घालायचा नाहीये. पंच हे दोन्ही पंच नामांकित पंच आहेत आणि पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय की हा चेंडू डेड बॉल असेल. हा चेंडू तुम्हाला परत हाताळावा लागेल परंतु जर अशाच पद्धतीचा पुन्हा एकदा जर तुम्ही चेंडू हाताळला तर तो चेंडू नक्कीच पंचांमार्फत नो घोषित दिला जाईल. तीन चेंडू 22 धावा. तसेच या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्री विनोद गोळे सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि मी जसं म्हटलं की ह्या फटके मारण्यासाठी सराव महत्वाचा असतो आणि तो सराव नक्कीच संदेशाने कसून केलेला दिसतोय कारण की आतापर्यंत 3 फटके अटेम्प्ट केले आणि तिन्ही फटके सक्सेसफुली मारलेले. त्यामध्ये एक षटकार, एक चौकार आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव. नक्कीच काहीतरी फलंदाजी करण्याची या फलंदाजीची शैली वेगळी आहे त्यामुळे या संदेशचं कौतुक करावं असं वाटतंय
कारण की जिथे सरळ बॅटने फटके लागत नाही तिथे रिव्हर्स स्विच किंवा स्विच हिटच्या माध्यमातून हा फलंदाज धावा गोळा करतोय आणि धावा त्या खोऱ्याने गोळा करतोय. अठ्ठावीस धावसंख्या, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या झाले. नक्कीच वरोशी ब या संघाला जर या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर कुठेतरी संदेशला थांबवणं गरजेचं आहे, कारण की संदेश आता त्याच्या पूर्ण रंगामध्ये येताना दिसतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल होतो आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 29, अर्थातच 29. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि हा चेंडू जर निर्धाव आला तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीमवरती प्रेशर असेल, परंतु जर याच्यावरती एका दुसरा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला थोडासा विचार विनिमय करण्याची वेळ येऊ शकते, कारण की दोन्ही फलंदाज सेट आहेत. तो मग तो पियुष असेल किंवा संदेश. आणि इथे मात्र पूलचा फटका आहे आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय. पूलचा शॉट एलिव्हेशन नाही भेटलं, हाईट जास्त होती आणि त्यामुळेच फलंदाज होतोय बाद आणि एक बाउंड्री लाईन वरती सुरेख झेल पकडला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण बदलते आणि समीकरण आहे ते 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या हवी आहे ती म्हणजे 11 आणि 12 धावा. म्हणजे अर्थातच प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावा काढाव्या लागतील. त्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय असतील, एक तर 2 मोठे फटके मारून मॅच संपवा, अर्थात नाहीतर प्रत्येक चेंडू मागे 2 धावा पळून काढून तुम्ही मॅच संपवू शकता. परंतु कुसुंबी या संघाकडे संदेश जोपर्यंत स्ट्राईक वरती उभा आहे तोपर्यंत त्यांना काही काळजी करण्याचा प्रयत्न नाही, कारण की संदेश आतापर्यंत जशी फलंदाजी करतोय तशी तो सेट दिसतोय आणि सेट असलेला फलंदाज नेहमीच डेथ ओव्हर मध्ये घातक असतो आणि डेथ ओव्हरची जबाबदारी घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज अमित. जवळवाडे आणि बोलाई आंबेकर दोन्ही संघांनी तयार राहायचंय. जसं हा सामना संपेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जवळवाडे आणि बोलाई आंबेकर इथे मात्र पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. आता कुठेतरी समीकरण बदलत आहे. समीकरण आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि 12 धावा. काहीस अवघड परंतु काहीस सोपं असं समीकरण आहे. नक्कीच एका दुसरा मोठा फटका आला तर हे समीकरण थोडस हनुमान नेहरू युवा मंडळ हादगेवर आयोजित ही सुंदर अशी स्पर्धा आणि या सुंदर अशा स्पर्धेमध्ये रंगलेला 2 बलाढ्य संघांमधील हा चुरशीचा सामना. नक्कीच इथे पंचांचा गोलंदाजी काहीतरी विचार विनिमय करत असताना आयोजक म्हणून काम पाहतात हनुमान नेहरू युवा मंडळ हादगेकर, तसेच ग्रामस्थ मंडळ हादगेकर आणि हादगेकर वॉरियर्स यांची सुंदर संकल्पना आणि या संकल्पनेतून साकार झालेली ही सुंदर अशी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. दुसरा चेंडू आणि ते मात्र पंचांचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू चाललाय आणि चेंडू येतोय अवांतर आणि या अवांतर चेंडू सोबत 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वरती. आता मात्र समीकरण आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि 11 धावा. 11 धावा आणि 5 चेंडू. इथे मात्र थोडीशी प्रेशर येतोय गोलंदाजावरती, प्रेशर, कारण की शेवटचं षटक हाताळत असताना आता समीकरण आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि 10 धावा. आणि 10 धावा काढण्यासाठी समोर स्ट्राईकला असलेला फलंदाज आहे तो म्हणजे संदेश, ज्याने एक षटकार एक चौकाराच्या जीवावरती खेळतो आतापर्यंत तो संदेश. आणि इथे मात्र सुरेख चेंडू होता, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु तो काही त्यांना कन्वर्ट करता आला नाही. चेंडू पुन्हा एकदा जातो निर्धाव
आता मात्र थोडंसं प्रेशर कुठेतरी येत आहे, ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघावरती, कारण की चेंडू उरले आहेत ते म्हणजे 4 आणि 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय आणि चेंडू येतो निर्धाव. कौतुक करावं लागेल अमित याचं, कारण की शेवटचं षटक आहे, प्रेशर नक्कीच असणार आणि या प्रेशरला न जुमानता नक्कीच सुरेख गोलंदाजी करतोय. आता मात्र कुठेतरी समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय, कारण की 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 10 धावा आणि या 10 धावा जर बनवायच्या असतील तर हा चेंडू खूप महत्वाचा असेल, कारण की या चेंडूवरती जर एका दुसरा मोठा फटका आला तर उर्वरित 2 चेंडूमध्ये कमीत कमी धावसंख्या शिल्लक राहील. परंतु जर हा चेंडू देखील डॉट आला तर नक्कीच शेवटचे दोन्ही फटके मोठे मारावे लागतील आणि इथे मात्र डिक्लरच्या स्वरूपात एकच धाव मिळते. आता मात्र समीकरण फार अवघड होत चाललंय, कारण की येणारे चेंडू आहेत फक्त 2 आणि धावसंख्या बनवायची आहे ती 9. या स्पर्धेचा नियम ड्रेसिंग आणि चेसिंग हे दोन्ही कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्हाला या 2 चेंडूमध्ये 9 धावा बनवाव्याच लागतील. अर्थातच एक षटकार एक चौकार खेचाव्याच लागेल आणि ते मात्र जसं मी म्हटलं होतं की प्रेशर हँडल जो करतो तोच खरा हिरो समजला जातो आणि इथे अमितचं नक्कीच मी कौतुक करेन, कारण की शेवटचं षटक होतं, समोर असलेला फलंदाज सेट होता ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आले होते, परंतु त्याला मात्र बांधून ठेवण्याचं इथे काम केलं जाते ते अमितच्या माध्यमातून. आणि शेवटचा चेंडू असेल आणि हा शेवटचा चेंडू देखील ब्लॉक पद्धतीचा आलाय आणि इथे मात्र हा